सोशल मीडियाच्या युगात शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी अधिक. शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचं प्रतिपादन. टिपू सुलतान जयंतीचे आनंद लोंढे यांनी मनपासमोर लावलेले बॅनर पोलिसांनी काढल्यावरून झाला वाद. शिवमहापुराण कथेसाठी आलेल्या भाविकांचे दागिने, पाकिटे व मोबाईल चोरणारी टोळी LCB शाखेनं केली जेरबंद. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त युवा सेनेनं गोरगरीब वस्त्यांमध्ये दिवाळीचा फराळ व कपड्यांची दिली भेट. अर्धसैन्य दलाच्या जवानांची समाजसेवा. बालमित्र फाउंडेशनतर्फे साजरी केली गरजूंची दिवाळी. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी हे गुगलसह इतर माध्यमातून सर्च करून ज्ञान मिळवत असले तरी शिक्षकांवरचा विश्वास कमी झालेला नाही. भारतीय सभ्यतेत शिक्षक हे शिवपार्वतीचं रूप मानले जातात. आपण ज्या देवतेचं स्मरण करतो त्याचं प्रतिबिंब आपल्यासमोर लगेच उमटतं. त्यामुळे विद्यार्थी जरी मोबाईल, सोशल मीडियावरून ज्ञान मिळवत असल्याच्या युगात शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी आणखीनच वाढली असल्याचे विचार आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी मांडले. धुळ्यात शिवमहापुराण कथेच्या 4थ्या दिवशी कथास्थळी शिवभक्तांचा महासागर उसळला होता. खुद्द पंडित प्रदीप मिश्रा यांनीच आज कथा ऐकायला सुमारे 8 ते 9 लाख भक्तगण आल्याचे सांगितले. राज्याचे मंत्री दादाजी भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे युवा नेते आविष्कार भुसे, भाजपाचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भदाने तसेच धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा सरचिटणीस युवा उद्योजक चेतन मंडोरे यांच्या पुढाकारातून शिवमहापुराण कथा उत्सव सेवा समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक शीतल नवले, मनोज मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, विनोद शेठ मित्तल, गोपाळ केले यांच्यासह शिवमहापुराण कथा उत्सव सेवा समितीचे सर्व सदस्य ही कथा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड हे देखील शिवमहापुराण कथास्थळी असलेल्या बंदोबस्ताची जातीनं पाहणी करून कथा संपल्यानंतर भाविकांच्या परतीच्या मार्गात कोंडी होऊ नये म्हणून आवश्यक त्या सूचना संबंधितांना करत आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलं की मनुष्य जीवन हे खूप छोटं आहे. त्यामुळे या छोट्याशा जीवनात वेळ वाया घालवणं हे सर्वात मोठं पाप आहे. देवाने आपल्याला जीवन जगण्याची जी संधी दिली आहे, जो कालावधी दिला आहे, तो सत्कर्मासाठी लावा. आपला वेळ योग्य त्या ठिकाणी खर्च न करणं हे देखील पापच आहे. जर कोणी आपल्याला शिव्या शाप देत असेल तर त्याच्याशी संवाद बंद करू नका. त्याच्याशी पूर्वीप्रमाणेच व्यवहार करा. अशा व्यक्तीला भगवान भोलेनाथच उत्तर देईल. सनातन हिंदू धर्मामध्ये शिक्षक हे शिवपार्वतीचं रूप मानले जातात. आज ज्ञान मिळविण्याची वेगवेगळी तंत्रसाधने असली आणि त्यातून विद्यार्थी विविध पद्धतीनं ज्ञान मिळवत असला तरी देखील शिक्षकांची जबाबदारी कमी होत नाही. या साधनांमधील व्यसनांपासून, वाईट गोष्टींपासून विद्यार्थी कसे लांब राहतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावं. व्यक्तीच्या आयुष्यातील प्रथम गुरु आई, त्यानंतर वडील, तिसरे शिक्षक तर चौथे सद्गुरू असतात. आपल्यातील वृद्ध मातांना कोणत्याही प्रकारच्या शाळा महाविद्यालयातून शिक्षण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे या व्यवस्थेतील शिक्षण अल्प असतानाही मुलांना जे संस्कार त्यांनी दिले ते येणारी पिढी देऊ शकणार नाही. आपल्या वृद्ध मातांना जे संस्कार दिले आहेत त्यामुळेच आजही मुलं त्यांचा आदर करतात. मुलांना संस्कार दिले म्हणून त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं चाललं आहे. आज लहान मुलंही मोबाईलवर असताना त्यांना काम सांगितलं तर त्यांची तोंडं कशी होतात ते पहा. मुलगा छोटा असतो परंतु त्याची चिडचिड मोठी असते. याचं कारण म्हणजे आताचे आईवडील मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे मुलंही मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आमच्या वृद्ध मातांनी त्यांच्या मुलांना स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु आजचे पालक मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनविण्याचा प्रयत्न करतात. मुलांना माणूस बनवा, ते आपोआपच डॉक्टर, इंजिनियर होतील. आज माणूस बनवायला कोणीच तयार नाही. मुलांचं आत्मविश्वास वाढविण्याची आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलांवर ज्ञान थोपू नका. सध्या सकाळी मुलांना शाळेत जाण्यासाठी उठविताना आईचा वेगळाच गजर सुरू असतो. मुलांना ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत सांगा. घरात आईवडिलांकडून जे संस्कार ग्रहण केले जातात ते आयुष्यभर कामी येतात. मुलांना शाळा महाविद्यालयात शिकविलेले कामी येईल अथवा न येईल, परंतु घरातील संस्कार मात्र आयुष्यभर उपयोगी पडतील. सध्याची पिढी व्यसनाधीन होत असल्यानं शिक्षकांवर मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी ती पार पाडावी असं आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केलं.
भगवान देवादिदेव महादेव से, अपने हृदय की बात भगवान शिव से भाव के साथ दिल से बाबा को अपने मन की बात हो, दिल से बाबा से अपने हृदय की बात भाव के साथ, जिसको आता है ताक में बोलेंगे, उच्च स्वर में बाबा से प्रार्थना करेंगे। श्री शिवा नमस्तु, श्री शिवा नमस्तु, मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। शेर ए म्हैसूर हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अशा आशयाचे बॅनर फोटोसह शनिवारी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर झळकले। हे बॅनर आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्याकडून लावण्यात आले होते। बॅनरवर पार्टीचे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर यांचाही फोटो होता। तसेच टिपू सुलतान यांनी 156 मंदिरांना दागिने व जमीन दान केली। कांची मंदिराला 10,000 सोन्याची नाणी दान दिली। त्यांची तोफ 13 कोटीला लिलाव करण्यात आली होती, तर तलवार 21 कोटींना लिलाव झाली होती। त्यांच्या लायब्ररीत 2,000 पुस्तकं होती, जी विदेशातील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पाठविण्यात आली। अशा आशयाचा या बॅनरवर मजकूर होता। हे बॅनर झळकताच याची चर्चा सुरू झाली। ही चर्चा भाजपच्या काही वरिष्ठांपर्यंत आणि पोलीस अधिकाऱ्यांपर्यंतही गेली। वरिष्ठ पोलीस सूत्रांच्या आदेशावरून पोलिसांनी महापालिकेसमोर येऊन बॅनर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या। बॅनर काढून घेण्याबाबत आनंद लोंढे यांना पोलिसांतर्फे नोटीस देण्यात आली। यावेळी लोंढे यांचा पोलिसांशी शाब्दिक वाद सुरू झाला। बॅनर लावण्यासाठी रितसर शुल्क भरून परवानगी घेतली असल्याचं लोंढे यांनी सांगितलं। शहरात इतरत्र विनापरवानगी बॅनर सगळीकडे लावले आहेत, ते न काढता परवानगी घेतलेले बॅनर कसे काय काढत आहात, असा प्रश्न लोंढे यांनी पोलिसांसमोर उपस्थित केला। तसेच टिपू सुलतान यांच्या जयंतीचे बॅनर लावू नये असा राज्य किंवा केंद्र सरकारचा निर्णय असलेला GR असेल तर तो दाखवा, असेही लोंढेंनी पोलिसांना आवाहन केले। यानंतर यामुळे सामाजिक सलोखा बिघडून वातावरण दूषित होऊ शकते, अशी भूमिका पोलिसांनी लोंढेंसमोर मांडून बॅनर काढण्यास सांगितलं। त्यामुळे पोलिसांच्या विनंतीला मान देऊन नंतर बॅनर काढण्यात आलं। तसेच या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं देखील बॅनर लावलेलं होतं, ते देखील काढण्यात आलं। यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह बघ्यांचीही गर्दी जमली होती। आपलं काय सांगण्यात आलं? 20 नोव्हेंबर रोजी माननीय टिपू सुलतान जे आहेत, हजरत टिपू सुलतान यांची जयंती आहे। तर ही जयंती आमच्या पक्षातर्फे आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत चंद्रशेखर आझाद हे चांगल्या पद्धतीने मनवतात। आणि टिपू सुलतान हा असा राजा होता की ज्याने सगळ्यांसाठी केलेलं आहे, पण ठराविक एका गटाने टिपू सुलतान यांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलेलं आहे। आम्ही या बॅनरमध्ये साधी गोष्ट मांडली की टिपू सुलतान यांनी काय काय केलेलं आहे। केरळ साईडला जे महिला भगिनींवर जे स्तन दाखण्यासाठी जो टॅक्स लागायचा, ती क्रूर प्रथा मनुस्मृतीची लादली होती, ती सुद्धा टिपू सुलतान यांनी बंद केली होती। आणि या सगळ्यांच्या याच्याने आम्ही काल 17 तारखेला महानगरपालिकेकडे नियमानुसार अर्ज केला। अर्ज केल्यानंतर त्याचे 2450 रुपये जी काही शुल्क होती ते सुद्धा आम्ही भरल्यानंतर आम्हाला पालिका प्रशासनाने असं कुठेही सांगितलं नाही की तुम्ही पोलीस प्रशासनाकडून याची परवानगी घ्या म्हणून, किंवा शहरात जे ह्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही इतर बॅनर लागलेले आहेत तर ते बॅनरसुद्धा बिना परवानगीचे लागलेले आहेत। पण मी टिपू सुलतान यांचं जे बॅनर लावलं आहे आम्ही, तर ते पूर्णतः कायदेशीर लावलेलं आहे। पण काही ठराविक लोकांनी प्रशासनावर दबाव आणला राजकीय, आणि त्याच्यामुळे टिपू सुलतान यांचं बॅनर काढण्यात येतं आहे। याच्यामध्ये मला पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की सामाजिक सलोखा बिघडेल। मी त्यांना प्रश्न केला की टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू नये, त्यांचे बॅनर्स लावू नये, अशी महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने कुठेतरी शासन परिपत्रकं काढली आहेत का? ते परिपत्रकं मला दाखवण्यात आले नाही। त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने आम्ही बॅनर लावलं होतं, ते बॅनर त्यांनी मला नोटीस दिली की कायदा सुव्यवस्था बिघडेल। पण कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल, कोण बिघडवतील, त्याचं कारण काय, त्यामागे हात कुणाचे, असं कुठलाही खुलासा केला नाही।
आपण एक सामाजिक सलोखा बिघडू नये, एक आंबेडकरी तरुण या नात्याने आम्ही पक्षातर्फे लावलेलं बॅनर हे या ठिकाणी पालिका प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने विनंती केली आणि धुळ्यामध्ये दंगलीचा इतिहास खूप जुना आहे चुकीच्या पद्धतीने काढण्याचा, आणि आमच्या बॅनरमुळे आता बॅनर काढल्या गेल्यानंतर आता याच्यानंतरची तुमची भूमिका काय असेल? उद्याला टिपू सुलतानांची जयंती साजरी होणार आहे. नक्कीच हा बॅनर साजरा काढल्यानंतर तुमची काय भूमिका असेल? नक्कीच सर, आम्ही मध्यवर्ती एखाद्या ठिकाणी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करणार आहोत. मोठ्या संख्येने दलित, आदिवासी, मायनॉरिटी, मुस्लिम बांधव, सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही पालिका प्रशासनाकडे नियमानुसार टिपू सुलतान यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावी आणि त्यांचे जे काही पुस्तकं 2000 ते पुस्तकं हे इतर देशांमध्ये गेलेले आहेत ते पुस्तकं भारतात परत आणण्यात यावे आणि खरा टिपू सुलतान काय होता त्याच्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्यात महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने प्राधान्य घ्यावे. ठीक आहे. आपण मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. धुळ्यातील सुरत बायपास जवळील रस्त्यालगत शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा कथा वाचनाचा कार्यक्रम दिनांक 15 नोव्हेंबरपासून सुरू आहे. शिवमहापुराण कथेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्यांची माळ व पाकिटमारी होण्याची शक्यता असल्यानं संशयित चोरट्यांची माहिती प्राप्त करण्याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात गर्दीत जाऊन संशयितांचा शोध घेत धुळे, मालेगाव, भुसावळ येथील 3 पाकिटमारांना जेरबंद केलं. पाकिटमार चोरट्यांकडून चोरी केलेली पाकिटे हस्तगत करण्यात आली असून त्यांच्या साथीदारांकडून इतर पाकिटे व मोबाईल हस्तगत करण्यात येत आहेत. जप्त केलेले दागिने व पाकिटे खातरजमा करून नागरिकांना परत देण्यात येणार आहेत. शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांच्या किमती वस्तू चोरी होणार नाहीत याची काळजी घेण्याबाबत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं ऊर्जा स्रोत असलेल्या स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11वा स्मृतिदिनानिमित्त गोरगरीब वस्त्यांमध्ये दिवाळीचा फराळ व कपड्यांची भेट देऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना प्रमुखांच्या अनेक आठवणींवर, शिकवणीवर शिवसैनिक, युवा सैनिक कार्यरत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन म्हणजे शिवसेना व युवा सेनेसाठी हा दुःखाचा दिवस. हा दिवस युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं समाजातील कष्टकरी श्रमिक घटकांना फराळ व कपडे तसेच गरजूच्या वस्तू देऊन बाळासाहेबांना कृतीतून अभिवादन करण्यात आलं. भुकेल्याला अन्न, गरजूंना वस्त्र देत शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या 80% समाजकारण व 20% राजकारणाच्या शिकवणीला या उपक्रमातून न्याय देण्यात आला. धुळे शहरातील विविध आदिवासी वंचित वस्त्यांमध्ये गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ व कपडे वितरित करण्यात आले. यावेळी शहरातील शिवनेरी चौक येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे युवा सेनेच्या वतीनं पूजन करून स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर शहरातील नगावबारी परिसर, जुने धुळे परिसर, एकता नगर, देवपूर अशा ठिकठिकाणी असलेल्या वस्त्यांमध्ये कपडे व फराळ देऊन बाळासाहेबांना अभिप्रेत असा उपक्रम युवा सेनेच्या वतीनं राबविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्राध्यापक शरद पाटील, भूपेंद्र लामगे, भरत मोरे, प्रफुल्ल पाटील, ललित पाटील, ललित माळी, कैलास मराठे तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जयेश सोनवणे, अंकुश काकरिया, सिद्धेश नाशिककर, सुमित चौधरी, समर्थ मुर्तडक, किशोर साळुंके, जयेश फुलपागारे, शुभम फुलपागारे, शुभम रणधीर, विशाल शेंडे, गोपी चव्हाण, सोनू कानकाटे, रामसागर वर्मा, श्रुती केसावलेकर, विनोद भाऊ, सुधाकर थोरात इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतिदिनानिमित्त युवा सेनातर्फे शिवनेरी चौक, गली नंबर 7 या ठिकाणी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विचार आहेत ते विचार शिवसेना, युवा सेना हे सर्व पदाधिकारी ते घेऊन पुढे चालत असतात आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच आरोग्य, बेरोजगारी, शिक्षण या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाला अडचणी येतात, समस्या येतात, या सर्व समस्या सोडवण्यासाठी युवा सैनिक हा नेहमी आपल्याला धुळे जिल्ह्यात पुढेच उभा राहताना दिसतो.
याचं सर्व जे काही श्रेय आहे हे सर्व बाळासाहेब ठाकरेंना जातं. त्यांनी ज्या पद्धतीने युवा सैनिक शिवसैनिक घडवला, तोच युवा सैनिक शिवसैनिक आजही त्याच पद्धतीने दटून आहे. किती संकट आली तरीसुद्धा हा शिवसैनिक होणार नाही, हा गद्दार होणार नाही. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. किराणा, फराळ, मिठाईसह कपड्यांची भेट. बालमित्र फाउंडेशनच्या वतीने धुळे शहरातील विविध भागात वास्तव्य करणाऱ्या गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि अपंग वयोवृद्धांना गरजेनुसार विविध वस्तूंची मदत वर्षभर करण्यात येत असते. शासनाच्या विविध विभागातील धुळे शहरात रहिवास करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या कल्याणाच्या उद्देशानं बालमित्र फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. वर्ष 2023च्या दीपावली सणानिमित्त शहरातील विविध परिसरातील केंद्र सरकारच्या अर्धसैन्य दलाच्या जवानांच्या प्रमुख उपस्थितीत बालमित्र फाउंडेशनतर्फे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी 13 गरजू परिवारांना किराणा सामान, फराळासह मिठाई आणि नव्या कपड्यांची सुखद अनोखी भेट देण्यात आली. बालमित्र फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमात अर्धसैन्य दलाचे काही जवान सुट्टीवर धुळ्यात आले होते, तर काही जवानांना सुट्टी नसल्यानं ते जवान धुळ्यात येऊ शकले नाहीत. मात्र नमूद सर्व जवानांनी या सामाजिक उपक्रमात वस्तू स्वरूपात 1100 रुपयांचं योगदान दिलं. याप्रसंगी बालमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश बोरसे, पदाधिकारी मुकेश बोरसे, GT पाटील, अर्धसैन्य दलाचे जवान सचिन मंगळे, जवान शबाबदादा खाटीक, जवान गुणवंतदादा देसले, जवान मनोहर देसले, जवान रोहिदास भटा पाटील, जवान किरण पाटील, ज्येष्ठ पत्रकार कैलास गर्दे, डॉक्टर श्रीकृष्ण वेडसे, पत्रकार रामकृष्ण शिंदे, धनंजय गाळणकर इत्यादींनी या उपक्रमासाठी योगदान दिलं. आजच्या या सामाजिक उपक्रमाच्या उपस्थितीबद्दल मी सर्वप्रथम बालमित्र फाउंडेशनतर्फे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री GT पाटील आणि उपाध्यक्ष श्री सतीश बोरसे तसेच पॅरामिलिटरीचे सर्व मान्यवरांचे आभार मानतो. बालमित्र फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या 10 वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे. उदाहरण द्यायचे म्हटले तर शैक्षणिक उपक्रम, आरोग्य उपक्रम आणि दिवाळीसारख्या सणानिमित्त किंवा इतर वेळेस वृद्ध अपंग व्यक्तींना सामाजिक संस्थेतर्फे दानशूर व्यक्तीमार्फत दिलेल्या दानामार्फत आणि इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवण्यात आलेला आहे. दिवाळी हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात दिवे लावतो, मुलांना कपडे घेतो आणि गोड पदार्थ करून ही दिवाळी सण साजरी करतो, त्याचप्रमाणे एक सामाजिक जाणीव म्हणून प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबरच गोरगरिबांची दिवाळी गोड करावी, हाच आमचा हा कार्यक्रमामार्फत उद्देश आहे. नमस्कार, मी पत्रकार धनंजय गाळणकर. आज या ठिकाणी आम्ही मोहाडीतल्या दंडेवाले बाबानगरमध्ये दरवर्षाप्रमाणे काही गरजू व्यक्तींना किराणा, फराळ, कपडे यांचं वाटप केलेलं आहे. आणि आजच्या उपक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान आहे बालमित्र फाउंडेशनच्या वतीनं आणि अर्धसैन्य दलाच्या जवानांच्या मदतीतून आम्ही या ठिकाणी मोहाडीमध्ये या गरजू व्यक्तींना दरवर्षाप्रमाणे किराणा, फराळ आणि कपड्यांचं वाटप केलेलं आहे. या क्लिपद्वारे मी जे क्लिप बघत असेल त्यांना एक आव्हान करतो की आपल्याही निदर्शनात जर असे गरजू पीडित व्यक्ती असल्यास त्यांना तुम्हीही मदत करा. आणि जर तुम्हाला मदत करणं शक्य नसेल तर त्यावेळी किमान त्या गरजूंची, त्या पीडितांची माहिती आमच्यापर्यंत पोचवा. निश्चितच आम्ही आमच्या परीने त्या गरजूंना मदत करू. या ठिकाणी मी बालमित्र फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि पॅरामिलिटरीचे सुट्टीवर आलेले जवान गुणवंत दादा तसेच मंगळे सर, शबाब दादा खाटीक यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजच्या उपक्रमासाठी खऱ्या गरजवंतांचा शोध हा ज्येष्ठ पत्रकार कैलास गर्दे यांनी घेतलेला होता. त्यामुळेच कैलास गर्देंमुळेच आम्ही हा यशस्वी उपक्रम करू शकलो. धन्यवाद.